लॉकडाऊनच्या काळातील 3 महिन्याचे घरगुती व लघु व्यावसायिकांचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या बुलढाणा कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली। यावेळी आज फक्त बिले जाळली, बिले माफ न केल्यास वीज कंपनीचे कार्यालय जाळू असा इशाराही रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला। व्यवसाय बंद पडले, लघु व्यवसाय बंद पडले आणि सगळ्याच घटकांवर सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला। या काळामध्ये वीज वितरण कंपनीनं कुठल्याही प्रकारचे रीडिंग न घेता अव्वाच्या सव्वा अगदी 5-5, 10-10, 20-20, 50-50 पट बिलं ग्राहकांच्या माथी मारलेली आहे। ही बिलं अवाजवी आहेत। ही कोरोना काळातली, लॉकडाऊन काळातली वीज बिलं ग्राहकांची आणि व्यावसायिकांची बिलं सगळी माफ करावी या मागणीसाठी आज माननीय राजू शेट्टी साहेब, प्राध्यापक ND पाटील सरांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे। आज बुलढाण्यामध्ये सुद्धा आम्ही वीज वितरण कंपनीच्या जिल्ह्याच्या कार्यालयासमोर सगळी वीज बिलं जाळून या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवलेला आहे आणि वीज कंपनीचा सुद्धा निषेध नोंदवलेला आहे। या लॉकडाऊनच्या काळातली सगळी बिलं सरकारनं माफ केली पाहिजे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे। आज या ठिकाणी फक्त वीज बिलं जाळून या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। भविष्य काळामध्ये ही मागणी जर आमची मान्य झाली नाही तर उद्या वीज वितरण कंपनीचे कार्यालय सुद्धा पेटवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही ही आमची संतप्त ग्राहकांची आणि शेतकऱ्यांची भावना आहे। 3 महिन्याचे वीज बिल सरसकट माफ करण्यात यावे। वीज माफीची जी काही रक्कम होईल ती रक्कम अनुदान म्हणून महावितरणाला राज्य सरकारने द्यावी। तसेच कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थकीत वीज बिलाची वसुली करू नये या मागणीसाठी स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी व चळवळीचे ज्येष्ठ नेते ND पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती। बुलढाण्यात रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात वीज बिलाची होळी करण्यात आली। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।